जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने एक ऐतिहासिक धम्मयात्रा धम्मचर्या दीक्षाभूमी नागपूर ते महाबोधी महाविहार बुद्धगया विहार दरम्यान आजपासून सुरू होत असून महाबोधी महाविहारावरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे। बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप थांबवावा आणि नवयुवकांमध्ये बौद्ध विचारधारा अधिक दृढ व्हावी आणि जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ही धम्मयात्रा आयोजित करण्यात आली आहे। बोधगया मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे, परंतु 1949 साली लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यामुळे या मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांसोबत इतर धर्मीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे। याला विरोध म्हणून बौद्ध भिक्षूंनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शांततामय आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांचा जथ्था आज बोधगया येथे जाऊन आंदोलनात सहभागी होणार आहे। भारताची ओळख भारत हा बुद्धभूमी म्हणून सख्ख्या जगात ओळखला जातो। भारतातली जी कोणी थोर मंडळी परदेशात जातात ते आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो असं ओळख सांगतात। तथागत भगवान बुद्धांनी सगळं कार्य भारतात आहे आणि त्याच्यामुळे जगातली सगळी लोक भारतात जेव्हा येतात ते इथल्या मातीला ते नमन करतात। अशी ही पवित्र बुद्धभूमी आहे। या बुद्धभूमीमध्ये तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी जे विहार आहे त्याला महाबोधी बौद्ध विहार म्हटलं जाते। परंतु त्याच्यासाठी आज अख्ख्या जगामध्ये मोठं आंदोलन सुरू आहे, त्याच्या मुक्तीचं आंदोलन सुरू आहे आणि ते बौद्धांना देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वत्र होत आहे। अनागरिक धम्मपाल यांनी 1891 मध्ये ही मागणी केली होती आणि आता त्याला जोर पकडला गेला आहे। बौद्ध पौर्णिमेला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य बौद्ध जगातल्या कानाकोपऱ्यातून येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही धम्मचारिका करायचं ठरवलं आहे। दीक्षाभूमी ते बोधगया या ठिकाणी आजपासून आम्ही धम्मचर्या करतो आहे, त्या ठिकाणी प्रवास करतो आहे। त्याचा मागचा उद्देशच आहे का हा पवित्र बुद्धाच्या भूमीला आणि महाबोधी बौद्ध विहाराला ज्या सगळ्या जगातल्या लोकांनी त्याच्या मुक्तीचं आंदोलन जे छेडलं आहे तर त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। यामागचा उद्देश एवढाच आहे की 1949 मध्ये जो बुद्ध टेम्पल आहे त्या ठिकाणी लागू करण्यात आला बिहार सरकारमार्फत तो रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बौद्ध बांधव जातात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नाही, फार त्यांची गैरसोय होते। दिल्लीमध्ये आणि असंख्य ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सदनसारखे या ठिकाणी उभारले गेले आहेत तर ते पण त्या बौद्धगया या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत आणि निश्चितच महाराष्ट्र सरकार किमान ह्या मागण्यांना पाठिंबा देईल आणि त्या ठिकाणी पण एक मोठं बौद्ध धर्मियांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनसारखी मोठी वास्तू त्या ठिकाणी निर्माण करतील आणि हा जो संपूर्ण आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी केंद्र सरकारकडे आणि बिहार सरकारकडे महाराष्ट्र सरकार पण मागणी करेल। मी महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार म्हणून आणि राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे या ठिकाणी ही जी धम्मचर्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर त्या निमित्तानं मी सरकारला पण या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी या आंदोलनाला सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी एक मोठं सदन पण त्या ठिकाणी निर्माण करावं या अपेक्षेनं आम्ही धम्मचर्या या ठिकाणी करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा? राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत या ठिकाणी हा आंदोलन होत आहे, त्याच्यामुळे ही एक संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून मी त्याचा अध्यक्ष असल्याकारणानं आम्ही या ठिकाणी, कारण याच्यात पक्ष म्हणून आम्ही कोणाला पण ह्या केलेलं नाही आहे, सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे धम्मासाठी आणि भारताची संविधान ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय या तत्त्वसूत्राने धर्म स्वातंत्र्य हा विषय पण आवर्जून त्यांनी मांडला आहे आणि म्हणून हा आंदोलन जो आहे या आंदोलनात सरकारने पाठिंबा द्यावा हे यामागचा उद्देश आहे। ही तुम्ही कुठे कुठे जाणार आहे आणि कसं हे? नाही, मुळातच आम्ही दीक्षाभूमीपासून प्रवास करून आम्ही बोधगया या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण भेटणार आहोत, त्या ठिकाणी पण त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही पवित्र जे महाबोधी टेम्पल आहे त्या ठिकाणी आम्ही वंदना करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही
आंदोलन करणार. याविषयी तुम्ही अजितदादांशी काही बोलणं झालंय का किंवा मी काही राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे हे काम करतो. मी एका शब्दात सांगितले, पक्षाचा कोणताही नाही, याच्यामध्ये आम्ही अजेंडा घेऊन चाललेलो नाही. जम्मू काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यातील बसस्थानक चौकात जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने आतंकवाद मुर्दाबादच्या तीव्र शब्दात घोषणा देऊन आतंकवादी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या दरम्यान इन्सानियत जिंदाबादच्या घोषणा देत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन एकाला नोकरीवर समाविष्ट करावे अशीही मागणी यावेळी आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जनसत्याग्रह संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज जनसत्याग्रह संगठन की जानिब से हमने आतंकवाद का पुतला दहन करके हुकूमत से मुतालबा किया कि जो लोग शहीद हुए उनके परिवार को आर्थिक मदद दी जाए और उनके परिवार के सदस्य को एक सरकारी नौकरी दी जाए. और इस आतंकवाद के पुतला जलाने के बाद हमने हुकूमत से सवाल भी किया कि आखिर सुरक्षा के अंदर कहाँ कमी हो गई थी. संबंधित लोगों पर इस पर कानूनी कार्रवाई की जाए और इसी तरह से उनको करारा जवाब सामने वालों को दिया जाए. आखिर 26 लोग शहीद हुए, 26 लोगों में से और जिन मारने वाले जो लोग हैं उनमें से ना एक पकड़ा गया ना एक मारा गया. ये बहुत बड़ा सवाल उठता है. हम इसका करारा जवाब जरूर भारत सरकार की तरफ से दिया जाए. 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन मुंबई आणि इतर भूभाग मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. गिरणी कामगारांच्या बलिदानामुळेच आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला असून त्या कामगारांच्या कुटुंबांना शासनाने कायमस्वरूपी घरे द्यावीत अशी मागणी करण्यात आली. बऱ्याच गिरणी अशा आहेत, महाराष्ट्र सरकारच्या ताब्यातली अपोला मिल आहे, तसेच इंडिया युनायटेड केंद्र सरकारच्या ताब्यातली इंडिया युनायटेड नंबर 1 आहे. ह्या गिरण्यांपैकी आम्हाला कुठल्याही गिरण्यामध्ये आम्हाला खोल्या बांधून द्या आणि सरकारला काही फार काय हे मोठं अवघड नाही. आता एवढुले मोठे मोठे बोगदे काढतायत, तिथं अब्जानं रुपये खर्च करतायत. मग आता 1 लाख गिरणी कामगारांना तुम्हाला खोल्या द्यायला काय सरकारला लय काय जास्ती अवघड नाही. तर माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी जर मिळून जर मनावर घेतलं तर आपल्या 1 लाख गिरणी कामगारांना खोल्या द्यायला काही वेळ लागणार नाही आणि हे खोल्या देतील अशी मला आशा आहे, अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, सर्व कामगार आम्ही एकदम बेकार परिस्थितीमध्ये कामगार चाललेले आहेत. बरेचसे जवळजवळ 25% कामगार आमचे आज संपलेले आहेत, आयात नाहीत. आणि जे काय कामगार आहेत ते 80-85 वर्षाच्या घरामध्ये गेलेले आहेत. त्यांना कुणाला चालता येत नाही, कुणाला काय इकडं तिकडं हालचाल करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये आज या गिरणी कामगारांची दैन अवस्था झालेली आहे. ह्याच गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिलेला आहे. देश होतं वाऱ्यावर सोडू नका. गिरणी कामगारांसाठी तुम्ही काहीतरी न्याय आम्हाला द्या. आमची गिरणी कामगारांची एकच मागणी आहे, आम्हाला नको शेलू, नको वांगणी, नको कोण, नको पनवेल. आम्हाला जर तुम्हाला खोल्या द्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला खोल्या मुंबईमध्येच द्या. मुंबईमध्ये ज्या गिरण्यांच्या जागा मोकळ्या आहेत, बऱ्याच गिरणी अशा किंवा सरकार गिरणी कामाला 40-45 वर्ष झाले फसवत आहे. मुंबईला घर भेटेल ह्या आशेवरती गिरणी कामं जगत आहे. परंतु काही संघटना गिरणी कामाला मुंबईच्या बाहेर घर देण्यासाठी जेव्हा गिरणी कामाला फोन करून सांगत आहे तुम्ही परेलला या आणि पेपर सबमिट करा आणि सेलू वांगीला घर घ्या. ज्या संघटना सेलू वांगीला घेऊन चालल्या आहेत त्या संघटनेला गिरणी कामांनी निषेध केला पाहिजे. त्या संघटनेला साथ देऊ नये किंवा इतर संघटनेने ज्या 4-5 संघटना मुंबईच्या बाहेर घरं देण्याचा जे निर्णय घेतात त्या संघटनेला गिरणी कामगारांनी विरोध केला पाहिजे आणि सेलू वांगीच्या प्रोजेक्टलासुद्धा गिरण्यावर विरोध करून मुंबईतच घर कसं भेटेल. कारण
मुंबईतल्या बाजारभाव हा जास्त आहे. म्हणजे जर 2012 साली गिरणीगावला घर भेटले ते 50-60 लाखाचं भेटले आणि आज सेलू वांगणीचा 15 लाखाचं घर आहे. मग 35 लाखाचं गिरणीगावचं नुकसान होत असेल तर गिरणीगाव जागृत होऊन त्याला निषेध करावा आणि जी संघटना घेऊन जात आहे त्या संघटनेचा निषेध करावा. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे शिव बसव आंबेडकर जयंती निमित्त भव्य असे व्याख्यानमाला व विविध पुरस्काराने समाजातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन करण्यात आले. जय सो वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाची पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असून पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग महत्त्वाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि DY पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी या विषयावरील एकदिवसीय परिषदेत कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी DY पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 90% पाणी रिसायकल होतं, ती एक चांगली बाब आहे आणि 100% जे ऋतुराज म्हणाले पूर्ण राज्यामध्ये आज मी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अजून कुठलं राहील का, नागपूरचं पण चांगलं उदाहरण आहे. ऋतुराजी नागपूरमध्ये ते रिसायकल वॉटर इट गोज टू थर्मल पॉवर प्लांट, म्हणजे त्यांनी HTPचं रिसायकल वॉटर हे अंदाजे 100 किलोमीटरची पाईपलाईन करून हे पूर्ण HTPचं रिसायकल वॉटर इट गोज टू थर्मल पॉवर प्लांट. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये ते ग्राउंड वॉटर इमॅजिन करा, थर्मल पॉवर प्लांट मध्ये किती पाणी यूज असतं. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्या राज्यामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत. आता एक बाहेरचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बँगलोर सारख्या शहरामध्ये ऋतुराजी आपण हा एक्सप्लोर केले नाही आपल्या राज्यामध्ये. मी मुंबईचा जेव्हा अभ्यास केला, मुंबईचा जेव्हा रिव्ह्यू घेतला, when I took the review of Mumbai Corporation, there are 7 HTPs which are upcoming, and over the period of time there is going to be so much of recycled water, they don't know what to do with the recycled water. So we have proposed and we have advised them why don't you create a separate pipeline, a parallel pipeline which will only supply recycled water, and that has happened in Bangalore. That cost is expensive right now, but over a period of time, as and when the fresh water level starts depleting, the saline water starts increasing. So to avoid that, तो फाउंड्री इंडस्ट्री आहे आणि इथं अनेक इंडस्ट्रियलिस्ट आहेत. कोण गोष्टीमाच्या असोसिएशन मधले असतील, कोण स्मॅक मधले असतील. आज त्यांच्या मदतीने सिद्धेशी जे फाउंड्री सँड तयार केलं जातं त्या फाउंड्री सँडचं देखील प्रोसेसिंग करण्याचा प्लांट आज कोल्हापूरमधल्या इंडस्ट्रीजने एकत्र होऊन आज कोल्हापूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात हा बसवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण कोल्हापूरमध्ये अनेक लोक आहेत जे स्वतःहून पुढे येऊन अशा पद्धतीचा प्लांट बसवण्यामध्ये सातत्याने प्रयत्न करतात. आज आपल्याला जेव्हा नदीची आपण चर्चा करतो, मला हे देखील उल्लेख करावा लागेल. 1988 साली एक मोहीम चालू केली होती की अनेक आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो, मूर्ती विसर्जन करत असताना ही मूर्ती दान कशी करता येईल हा प्रयत्न सातत्यानं आम्हा सगळ्यांचा सुरू असतो. आणि मग त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये एक मोहीम चालू केली 37 वर्षापूर्वी. आणि आज मला आपल्याला सांगावं लागेल की नदी प्रदूषित होऊ नये, तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी जेव्हा ही मोहीम चालू झाल्यानंतर आजचे जर आकडे बघितले, मागच्या वर्षीचा जरी आपण आकडा बघितला तर जवळजवळ 4.5 कुटुंबांनी निर्णय घेतला की आपण गणपती विसर्जित करायचं नाही तर आपण दान करायचं. शहरातील बसस्थानक क्रमांक 1 वर प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. दरम्यान 44°C तडाख्यात होरपळणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी त्याचा दर्जा पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. अर्धवट उघड्या टाकीतून प्रवाशांना पाणी पुरवठा केला जात असून त्या पाण्यात माती, पालापाचोळा, पक्ष्यांची विष्ठा मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही टाकी थेट रोगजंतूंचा स्रोत ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. या दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. फुकटचं विष पिऊ नका असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. काही प्रवाशांनी ही बाब थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा इशाराही दिला आहे. मी राखी रावसाहेब कोटरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, अकोला आगार क्रमांक 1. अकोला आगार क्रमांक 1 मध्ये बसस्थानकावर CCTV कॅमेरा नाही आहे आणि तो कॅमेरा असणे आवश्यक आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच महिलांच्या दृष्टीने. त्याकरिता विभागीय कार्यालयाकडे आम्ही CCTV कॅमेऱ्याची मागणी केलेली आहे. तसेच बसस्थानकावर पाण्याची व्यवस्था आहे आणि पाण्याच्या व्यवस्थेकरिता आणि प्रवाशांना दिसण्याकरिता आता तिथं फ्लेक्स लावण्यात येतील. तसेच आगाराला आवार भिंत नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागत आहे. बसस्थानकावर मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे, त्यामुळे प्रवाशांना त्याचा इजा आणि कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे बसस्थानकाला आवार भिंतीसाठी सुद्धा आम्ही विभागीय कार्यालयाकडे मागणी केलेली आहे आणि तसेच बसस्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.
फुले शाहू आंबेडकर साठे स्मारक समितीच्या वतीने आयोजित स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला महामानव बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सव जीवतीत मोठ्या उत्साहात पार पडलाय। पंचशील बौद्ध विहार येथील ध्वजारोहण व्यंकटी कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ध्वजारोहण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने यांच्या हस्ते पार पडले। प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट सचिन मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला। बाबासाहेबांच्या कार्याचा चुकीचा इतिहास मांडण्यासाठी मनुवादी विचारधारा सक्रिय असल्याने बाबासाहेबांच्या सच्चा अनुयायांनी बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट सचिन मेकाले यांनी केले। मला सांगतो, बाबासाहेब महिलांना उद्देशून म्हणाले होते की आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण होऊन त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे। काय म्हणाले होते बाबासाहेब की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे, मात्र गुलामासारखे वागण्यास तिने नकार द्यावा आणि समतेसाठी आग्रह धरावा। आता वाचायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस भाषण आणि लेखणे खंड 18 भाग 2 पान नंबर 427 वर हे वाचायला मिळेल। हे समजून घ्या सर्वसमावेशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधवांनो, या देशातलं वातावरण कितीही विचित्र परिस्थितीत जात असलं तरी या देशातच नाही, मी अतिशय जबाबदारीने सांगतो अशफाक भैया, या देशाच्या या जगामध्ये जिथे जिथे ज्याला कुणाला माणूस म्हणून स्वतःच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होताना दिसत असेल, स्वतःचा माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावले जात असतील, अशी जर जाणीव होत असतील, जगातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त जय भीमच म्हणावं लागेल। हत्तर लुझेन नावाची एक 28 वर्षाची सामाजिक कार्यकर्ती हो सौदी अरेबियामध्ये त्या देशातल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन मिळावं म्हणून आंदोलन करते। ड्रायव्हिंग लायसन तिथल्या सरकारने तिला जेलात टाकलं। काही पत्रकार तिची मुलाखत घ्यायला जेलात गेले। तिला पत्रकारांनी म्हटलं, तू एवढी शिकलेली होतीस, एवढ्या श्रीमंत घरची होतीस, तुला हे सगळं उठाठेव करायची काय गरज होती? त्या देशातला कायदा आता असं म्हणतोय की ती आता मरेपर्यंत त्या जेलातनं बाहेर येईल की नाही। तू जर आता आयुष्यभर या जेलात फेडलीस तर तुझ्या आयुष्याचं काय, यावर तुला काय बोलायचंय? ती सौदी अरेबियाची 28 वर्षाची तरुण पोरगी म्हणते की मी या देशातल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन मिळण्यासाठी लढत होते आणि जेलात आले। माझ्या देशाचं दुर्दैव हे आहे की माझ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा हिरा जन्माला आला नाही। फुकट भेटला का हो? अमेरिकेसारख्या देशाला महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी मोठी लढाई लढावी लागली। तुम्हाला आम्हाला संविधान अस्तित्वात आलं, दुसऱ्या दिवशीपासून मतदानाचा अधिकार मिळाला। हे समजून घ्या, हे सर्व समावेशित बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतील बांधवांनो। हे सर्व समावेशित बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतील, संविधानातील तरतुदी तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतील बांधवांनो। बाबासाहेब हे राष्ट्र निर्माते होते, राष्ट्र निर्माते। आज आम्हाला शेताला जरा पाणी कमी पडलं तर वाईट वाटतं। बाबासाहेबांनी 1930-35च्या दरम्यान 40च्या दरम्यान या देशामध्ये बाबासाहेबांनी या देशाच्या कृषी खात्याला सुचवलं होतं की या देशातल्या सगळ्या नद्या एकमेकाला जोडा, म्हणजे देशातली एकही नदी कोरडी पडणार नाही। बाबासाहेब जलतज्ञ होते, बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते। देशातल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशात उभं झालेलं सगळ्यात मोठं भाकरा नांगल धरण, पंजाबच्या सतलज नदीवर उभं झालेलं धरण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे। हे तुम्ही आम्ही कधी समजून घेणार आहोत? बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, बाबासाहेबांनी अमुक लोकांनाच अधिकार दिले, बाबासाहेबांनी तमुक लोकांनाच अधिकार दिले, हे सगळे राजकीय कृपलिंडे आहेत। समजून घ्या, बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर ही 2 गोष्टीतला फरक आम्हाला समजून घ्यावा लागेल। बाबासाहेबांची चळवळ आणि या देशाचं राजकारण 2 भिन्न गोष्टी आहेत। राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करावं लागेल, चळवळ चळवळीच्या पद्धतीने करावं लागेल। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया, पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।